मीन राशी 20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। मीन राशी ऑक्टोबरच्या या आठवड्यात हंस राजयोग प्रभावी ठरणार आहे। खरं तर या आठवड्यात गुरूच्या उच्च राशीतील कर्क राशीतील संक्रमणामुळे हंस राजयोग निर्माण झाला आहे। ज्योतिषशास्त्रात हंस राजयोग खूप महत्त्वाचा मानला जातो। या राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ, संपत्तीत आनंद आणि करिअरमध्ये यश मिळते। अशा परिस्थितीत जाणून घेऊया मीन राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मीन राशी, दिवाळी ही केवळ अंधार आणि प्रकाशाचा संगम नसून ती एक नियतीचा टर्निंग पॉइंट असते। प्रत्येक राशीच्या जीवनात या काळात काहीतरी खोलवर बदल घडत असतात, पण यावर्षी मीन राशीसाठी घडणारा बदल सामान्य नाही, तो म्हणजे नियतीचा करार संपणे आणि नव्या कराराची सुरुवात। या रात्री मीन राशीचा जीवन प्रवास एका अनोख्या वळणावर येणार आहे, जिथे जुन्या कर्माचा, संबंधांचा आणि दुःखांच्या बंधनांचा अंत होणार आहे। प्रथम आहे नियतीचा जुना करार संपतोय। मीन राशीसाठी कर्मबंधन संपण्याची रात्र आहे। गेली 12 वर्षांपासून तुमच्या जीवनात एक चक्र स्थिरच होतं, ज्यात तुम्ही अनेक वेळा भावनेत, आर्थिक किंवा कौटुंबिक परीक्षांमधून गेलात। हे चक्र म्हणजे नियतीचा जुना करार, ज्यात तुमच्या आत्म्याने आधीच ठरवलेलं होतं की या जन्मात मला ही शिकवण घ्यायची आहे। या अमावस्येपर्यंत त्या शिकवण्याची पूर्तता झाली आहे। आता तुमच्या आत्मकथेला नाही तर मुक्त होण्यासाठी तयार आहे। ही रात्र म्हणजे शेवटची स्वाक्षरी। जुन्या कर्माचं खाते बंद करून नवं पान उघडण्याचा क्षण तुम्हाला कदाचित अचानक आठवणींचा पूर येईल। जुने लोक किंवा ठिकाणे स्वप्नात दिसतील। हे सर्व संकेत आहेत की तुमच्या कर्मलोक मिटत आहेत। आणि दुसरा आहे गुरुचा अनोखा योग। परमेश्वराचा नवा करार सुरू असताना अमावस्यानंतर जेव्हा चंद्र वाढायला लागतो, तेव्हा गुरु तुमचा अधिपती ग्रह त्याच्यावर आपली शुभ दृष्टी टाकतो। हा चंद्रगुरु योग म्हणजे परमेश्वराचा नवीन जीवन तक्ता तयार होण्याची प्रक्रिया आहे। या योगामुळे मीन राशीच्या आत्म्याला पुन्हा एकदा दैवी ओळख मिळते। जिथे आधी असुरक्षितता, गोंधळ आणि आत्मसंशय होता, तिथे आता स्थैर्य, आत्मविश्वास आणि स्पष्टता येते। हा योग तुम्हाला सांगतो आता तुम्ही स्वतःच्या मार्गावर चालत आहात, इतरांच्या सावलीत नाही। याच काळात काहींना नवीन जीवन कार्य सापडेल, काही जण अध्यात्माकडे वळतील, काहींना नवीन व्यवसाय, भागीदारी किंवा नातं मिळेल। परमेश्वर तुमचं नशीब नव्याने लिहिता येते, पण त्यांची शाई तुमच्या निर्णयांमध्ये आहे। मीन राशीला आता दैवी संकेत मिळणार आहे। मीन राशीच्या लोकांचा आत्मा नेहमी गुण आणि संवेदनशील असतो। ते जगाचं दुःख, लोकांची ऊर्जा आणि अदृश्य कंपन सहज ओळखतात। पण आतापर्यंत तुम्ही या संवेदनशीलतेने त्रासच घेतला। आता हेच वरदान होणार आहे। दिवाळी अमावस्येनंतर तुमचा तिसरा डोळा सक्रिय होऊ लागेल आणि काही गुपित सत्य उघड होईल, ज्यामुळे जुने प्रश्न सुटतील। काही लोकांच्या खऱ्या भावना किंवा उद्देश समोर येतील। काहींना स्वतःच्या आत्मशक्तीची जाणीव होईल। हा प्रवास म्हणजे अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणं। याच क्षणी तुम्ही समजलात की आतापर्यंत जे काही हरवलं ते खरं तर मार्ग दाखवण्यासाठीच होतं। मीन राशीच्या लोकांनी आर्थिक क्षेत्रात खूप चढ उतार अनुभवले। काहींनी मोठ्या अपेक्षा ठेवून गुंतवणूक केली, पण फळ मिळालं नाही। काहींनी मेहनत केली, पण श्रेय दुसऱ्याला मिळालं। या सगळ्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही नशिबाने दुर्बल आहात, तर तुम्हाला याचा धडा शिकवला जात होता। आता ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन करार घेऊन आला आहे। पैसा, प्रतिष्ठा आणि संधी तुमच्याकडे परत येणार आहेत, पण यावेळी तुम्ही त्या स्थिर ठेवू शकणार आहात। चंद्रगुरु योगामुळे आर्थिक प्रवाह मुक्त होईल। थकलेले व्यवहार अचानक सुटतील, जुने देणे घेणे मिळतील आणि नवीन प्रकल्प सुरू होतील। पुनर्जन्माची सुरुवात आहे। मीन राशीचे लोक जेव्हा प्रेम करतात ते आत्म्याच्या पातळीवर करतात, पण हा कालखंड तुम्हाला शिकवतो की प्रेम नेहमी मिळत नसतं, तर काही वेळा मुक्त करणं असतं। अमावस्येनंतर तुमच्या जीवनात एक भावनिक क्लिअरिंग घडेल। जे नातं संपायला हवं होतं ते संपेल, जे गैरसमज मिटायला हवेत ते मिटतील आणि जे संबंध तुमच्या आत्मयोजनेचा भाग आहेत ते नव्याने जोडले जातील। काहींना जुन्या व्यक्तीकडून क्लोजर मिळेल, तर काहींना नवीन नात्याच्या रूपात परमेश्वराची कृपा मिळेल। ही रात्र तुम्हाला शिकवेल की खरं प्रेम ते स्वामित्वावर नव्हे तर शांतता आहे। मीन राशीचा आत्मा जेव्हा बदलाच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा शरीरात विचित्र अनुभव येतात। झोप न लागणे, अनाकलनीय थकवा, डोकेदुखी किंवा अश्रू अनावर होणे हे सर्व ऊर्जात्मक शुद्धीकरणाचे लक्षण असतात। अमावस्येच्या दिवशी तुम्ही शांत बसा, खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, जे काही माझं नाही ते आज मी सोडतो। ही प्रक्रिया तुमच्या आतल्या 7व्या शरीर स्तरावर बदल घडवते। जे काही जुनं थकलेलं, धडकलेलं होतं ते निघून जातं।
यामुळे तुमचं आरोग्य, झोप आणि मानसिक स्थैर्य नव्याने निर्माण होतं. आता परमेश्वराची योजना अदृश्य संरक्षण कवच लागू होते. मीन राशीला अनेकदा वाटतं की परमेश्वर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, पण प्रत्यक्षात ते त्यांना गुप्त संरक्षण देत असतात. जसं बाळाला आई हातातून सोडत नाही, पण चालायला शिकवण्यासाठी थोडं दूर ठेवते. या दिवाळी अमावस्येनंतर तुमच्यावर एक नवदैवी संरक्षण कवच लागू होणार आहे. हे कवच तुमच्या जीवनातल्या चुकीच्या लोकांना दूर करेल, अपायकारक परिस्थितींना टाळेल आणि तुमचं मन हृदयाने भरून टाकेल. पुढील 6 महिने तुम्ही बघाल संकट येईल, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. यालाच दैवी नियतीचा करार म्हणतात, ज्यात देव स्वतः तुमचं रक्षण करतो. मीन राशी, ही अमावस्या तुमच्यासाठी केवळ ग्रहयोग नव्हे, तर आत्मा आणि विश्व यांच्यातील नव्या संभाषणाची वेळ आहे. तुमचं अंतर्मन विचारेल की मी कोण आहे, मी इथे का आहे, आणि त्या प्रश्नांनी उत्तर तुम्हाला ध्यान, प्रार्थना किंवा स्वप्नांमध्ये मिळू लागतील. तुम्हाला अचानक काही दृश्य दिसतील, काही भूतकाळातील आठवणी जाग्या होतील, काही अशा गोष्टी आठवतील ज्या कधी घडल्याच नाहीत. हे सर्व तुमच्या आत्म्याच्या कराराचा भाग आहे. हीच आत्मप्रबोधनाची सुरुवात आहे. यावेळी तुम्ही समजा की तुमचं आयुष्य केवळ संघर्ष नाही, ते दैवी योजनेचं एक कलात्मक नियोजन आहे. आता एका रात्रीत नशीब उलटण्याचा संकेत म्हणजे मीन राशीचं नशीब हे आता कर्माच्या ओझ्याने नव्हे, तर कृपेच्या वजनाने चालणार आहे. पुढील काही महिन्यातच तुम्ही अनुभवणार आहात की लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलतोय. तुमचं नशीब अचानक वेग घेते आणि काही अकल्पनीय घटना तुमचं आयुष्य नव्याने आकार देत आहेत. पण या बदलात एक गोष्ट लक्षात ठेवा, नवा करारासोबत नवीन जबाबदारी येते. तुमचा प्रत्येक विचार, निर्णय आणि कृती मी आता अशी थेट जोडलेली असेल. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण आता तुम्ही नियतीचे खेळणे नाहीत, तर नियतीचे सहनिर्माते आहात. ही दिवाळी तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे. तुमचं अंतर्मन ज्या प्रकाशाची वाट पाहत होतो, तो आता तुमच्याच अंतःकरणात प्रगटतो आहे. आजचा अंधार संपेल आणि उद्याचा प्रकाश केवळ दिव्यांचा नाही, तर तुमच्या आत्म्याच्या तेजाचा असेल. परमेश्वराची लेखणी आता तुमच्याच हाती आहे. आता तुम्हीच लिहा तुमचं नव्या नियतीचं पान, आणि त्या पानावर पहिली ओळ अशी असू द्या, माझं नशीब आता माझ्या प्रकाशात चालते. एकंदरीत पाहता मीन राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.